बाय बाय. अरे नवरा नवरी आता घराजवळ आल्यात, आता वाजवायचं बंद करायचं ना ते. हा वहिनी ते बॅनर बघितलं का? कसलं? अहो तुमच्या स्वागताचं. हो बघितलं छान होतं. आणि निवडणुकीची बी बॅनर अशी मस्त करतो बघा. आणि हो या बॅनरचं बी त्याच हिशोबात टाकतो बरं का. हे मिंच्या, अरे धंदा पाणी बाजूला ठेव की तुझं. नवरा बायको घरात चालले, जाऊ दे किती असली. बरं बरं, मी समजांनी माझ्या दुसऱ्या लग्नात बी पहिल्या लग्नासारखा उत्साह लावला, त्याबद्दल समजांचे आभार मानतो. हा आणि अंजली वहिनीसनी मत द्या. हा हे लक्षात ठेवा रे. काय रे ए सच्या, राजकारण कशाला मध्ये आणालीस? अहो राणादाच्या मनातलं बोललो. काय राणादा? बरं, पण तुम्ही सगळ्यांनी आमचं इतकं छान स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. नाही नाही ना, चहा पाणी घेऊन जा सगळे आता. तुमचा हिशोब थांबा. राधे, ठेव. पहिलं लगीन झालं तेव्हा माप न वलांडताच मळ्यात राहायला गेलतासा. अंजलीबाई, अंजलीबाई, आपल्याला या घरात राहता येणार नाही. तुम्ही याल ना बा? हो, आजपासून जिथे तुम्ही तिथे मी. पर ह्या टायमाला कुणाची आणि कसली बी अडवणूक नाही. तुमचं लगीन झाल्यावर आमचा या घरातला थोरलेपणा कायमचा निघून जाणार. वहिनी, या घरात तुम्हीच थोरल्या राहणार. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. अंजली, उंबऱ्यावरचं माप वलांडूनच आते. हो. वहिनी साहेब, नवरा नवरीला ववाळायचा मान तुमचा आहे. ओवाळताय सान हो. बाय बाय. नवरा नवरीला न ववाळून कसं चालतंय बरं? रीतच आहे ती. दे राधे ताक.
बाकी नंदिताच्या साक्षीनं सईनं लगीन झालंय बरं का गोदाक्का. अगं बाई चांगलं झालं की मग. हे काय चाललंय? वाढदिवस आहे राहणाराचा काय नव्हता. अरे लाडू तुझी माऊ आणि राणादा लगीन करून आल्यात म्हणून त्यांचं स्वागत करायला. दुसरं लगीन. 2 लग्न. होय बाबा 2 या अंजली वलांड आता मा. सासूबाईंच्या बी पाया पडून घ्या. तुमचं दुसरं लग्न झालंय हे बघून त्यांना लई आनंद होईल. राजकारण घराबाहेर ठेवा असं सांगूनही तुम्ही ते घरात आणले. असो तुम्ही कितीही राजकारण करा ते परतवून लावायची ताकद आहे माझ्या मनगटात. लक्षात ठेवा. नाही तुमचा काय तर गैरसमज व्हायला. गैरसमज नाही, खात्री आमची. मिळून मिसळून वागा नाहीतर एकट्या पडा. हे लाडू राणादा पहिल्या लग्नाला काय काय झालेलं? अरे लय काय काय झालं. सनी झाल्यानंतर हिरीतच सरबत केलता बघ. व्हायचं बी मी सरबत पी प्यायचं. मज्जाच मज्जा. नको रे बाबा, ही मजा तूच कर. हिरीत सरबत बी पी आणि पाऊ बी. बोला का हे सगळं कशासाठी? अगं अंजली पहिल्या लग्नाच्या येण्याला हे समद राहून गेलत. आता ह्यो कार्यक्रम करायचा, अंगठी हुडकायचा. चल 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 ए राणा चल तू बी. मी बी म्हणजे अरे नवरा बायकोलाच अंगठी हुडकायचा खेळ खेळायचा असतो. चल बस बस अंजली. मी बी खेळणार. ए तू खेळायचं नसते ते. नाही मी खेळणारच. अरे लाडू हे नवऱ्या नवऱ्याने खेळायचं असते. सनिता आता लाडूला बी एक खेळ खेळायचा आहे, मग त्याचं बी लगीन लावून देऊया काय? आणि नवरी आता लाडू तयार असेल तर नवरी बी आणू की आपण. अरे वय की आहे की लाडी. होय. नाही मी ब्रह्मचारी राहणार. चला चला खेळा आता. राणा अंजली चला करा सुरुवात. गोदाक्का आमच्या रानादाच मिळणार बघा अंगठी. नाही नाही माझ्या अंजलीलाच घावणार. काय बघू की. करा सुरू. ए राणा अरे दोन्ही हाताने नाही खेळायचं, एकाच हाताने खेळायचं आणि ते बी डाव्या हाताने खेळ. राणादा आपणच जिंकायचं बघ. ओ सनिता आता उगाच पार्टी बोलू नका. राणा इथे आपल्या पार्टीचं जोडायला पाहिजे बघ. हा असं म्हणतोयस वहिनी, आता आपलं पॅनल जिंकायला पाहिजे. काय पोर खेळ लावलाय.
रीती भातीबद्दल त्या म्हातारीला एवढं समजून सांगितलं होतं तरी मी लाडूच्या वरचं करायला. काय बी म्हणा, लई मज्जा यायला. कुणाला सापडलो अंगठी? कुणाला का सापडना, आमासनी दुःख सुख शेवटी अंजलताईच सापडली बघा अंगठी. अंजलताई पहिली पोरगीच होणार बघा तुम्हासनी. लाडू तुला एक बहीण मिळणार. राखी बांधायला. होय, राखी बांधायला. राहणार आता तू बी उडक. चालते चालते. लाडूला एक भाऊ बी पाहिजे की. काका बुका सारखा. काका बोका सारखा. राणादा आता तुम्ही उडका बघू. हा हुडका हुडका हुडका. बघा बघा लाडू किती खुश झालाय बघा. राणा, अंजली आता घ्या की मनावर. अंजलताई खरंच आता घ्या मनावर. आधी सरपंच पदाची निवडणूक मग विचार करू. आबा मावनं रानाता सोबत लग्न केलं. अरे वा, चांगलंय की. या दुसरं लग्न हे असं रीतीभाती सोडून लगीन करणं परत शोभतंय काय? रीतीभातीत असं कुठंच नाही. होय की. आता मी या बेबी राजी तर काय करते काजी. आबा आम्ही लग्न केलं कारण काय काय झालंय हे सगळं समजलंय आम्हाला. तुमच्या दुसऱ्या लग्नाला आपला फुल सपोर्ट आहे. अंजली, मला तुझा अभिमान वाटतो. कोणाला न दुखवता चुकीच्या मार्गाला न जाता राजकारण कसं करावं चांगलं समजलंय तुला. तू जसं घराला नीट सांभाळतीस तसं गावाला बी सांभाळशील याची खात्री आम्हाला. उगाच उतळल्यासारखं काय करत नाही याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. लगीन झालं, वरात झाली, गृहप्रवेश बी झालाय. आता फरमास पैकी नाव घेण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. हा वय वय, आता नाव घ्यायलाच पाहिजे. हा वा, हे म्हणजे समजा पहिल्या लग्नासारखं झालंय बघा. अरे राणा, लगीन हे लगीन असते. पहिलं दुसरं सेमच असते. घे गप नाव घे म्हणते ना. घ्या 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 वहिनी करा सुरुवात. बर. आधी होते पाठक, आता झाले गायकवाड. आधी होते पाठक, आता झाले गायकवाड. राणाजींमुळेच माझ्या आयुष्यात सुखाची झाली वाढ. राणा आता तू एक बस की. अरे ठीक आहे आता. वहिनींचं झालं, तुझं घे की. राहू दे की. कशात
हे म्हणलं ना. काय पहिल्या लग्नासारखं लाजलेच मर्दा. अरे की बरं हा राजकारणात उतरल्यात अंजलीबाई कार्य समजून खर्च. राजकारणात उतरल्या अंजलीबाई कार्य समजून खर्च. मनाशी आहे पक्की खात्री याच होणार सरपंच. आता अपोजिट पार्टीवाल्यांनी बी वाटतं अंजली वहिनी सरपंच होणार. म्हणलं अंजली वहिनी सरपंच होणार. वाजवा टाळ्या. राणा भाऊजी, राणा भाऊजी, ते आमसनी जरा तुमच्या संगत बोलायचं होतं. राणा भाऊजी, अहो आम्ही काय म्हणतोय ते निदान एकदा ऐकून तर घ्या. ऐकण्यासारखं काय वहिनी? मला समजा खरं समजलंय तुम्ही लई खोटं वागले. मान्य आहे आमसनी आम्ही चुकीचं वागलो, एकदम मान्य आहे. पण आम्ही जे काय केलं ते फक्त राजकारणासाठी केलं. वहिनी मी खोट्याचा आधार घेतला. तुमची मम्मी आजारी असं नाटक बी केलं. हे बरोबर केलं नाही तू. ते राजकारणाचं सोडावं पण आपल्याच माणसाला खोटं खोटं कसं काय आजारी पाडू शकता तुम्ही? ते बी राजकारण म्हणूनच. राजकारणात हे असलं करायला लागतंय राणा भाऊजी. खोटं अन राजकारण याचं लई जुनं नातं आहे बघा. नाती चांगल्या कळतात वहिनी मला. खोटं न बोलता अंजलीबाईंनी कसं काय जमतंय राजकारण? त्यांना खरं राजकारण येतच नाही. वहिनी खोटं बोलणं हेच जर तुमचं राजकारण असेल तर मी माझा शब्द मागं घेतो. मला तुमच्या मागं उभं राहता येणार नाही. मला तुमच्या मागं उभं राहता येणार नाही. नाही राणा भाऊजी, अहो असं कसं? असं म्हणू नका सा. तुम्ही शब्द दिलाय आम्हासनी, आता ते मोडू नका बघा. आता अचानक अशी तुम्हाला माघार घेता यायची नाही. तुम्ही जर खोटं वागताय तर मी माझा शब्द माघार घेतल्यावर लई काय फरक पडणार नाही. अहो पण आम्ही कुठं असं म्हणलं की आम्ही खोटं वागणार म्हणून? खरं तेच सांगायला आलो होतो आम्ही. हे बघा राणा भाऊजी, आज आम्ही जे काही केलं का नाही ते आमचं चुकलं, साफ चुकलो आम्ही. पण याच्या पुढे सुधारण्याची एक संधी द्या आम्हाला, एक चान्स द्या. याच्या पुढे असलं काय बी होणार नाही. एक चान्स द्या राणा भाऊजी, हेच सांगायला आलो होतो खरं आम्ही. वहिनी तुम्ही हे आधी बी लई टाइम सांग. घर तुटू नये म्हणून मी तुमचं समजा ऐकतो. पण तुम्ही आपल्याच घरातल्यांवर कारस्थान करणार असशील तर इथनं पुढे मी तुमचं काय बी ऐकणार नाही. याच्या पुढे कानाला खडा. हे असलं काय बी करणार नाही आम्ही, खरंच करणार नाही. मी असलं काय बी करणार नाही हे कशावर ना? सासूबाईंची शपथ, सासूबाईंची शपथ घेतो आम्ही. असलं याच्या पुढे कधी बी काय करणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. एक चान्स द्या राणा भाऊजी. देशीला नव? सासूबाईंची शपथ आहे तुम्हाला. ठीक आहे, शेवटचं टाइम. वाचवलंच आम्हाला. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. आता याच्या पुढं मात्र आम्ही लई सावधपणानं खेळणार आहे. नाही तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही जर सावधपणानं नाही खेळलो
तरी मास्तरी नामासनी कायमचं गोत्यात आणत